विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि अनेक आता महायुतीमध्ये जागावरून अनेक दावे प्रतिदावे केले जातात। तिकडे भोसरी आणि चिंचवडच्या जागेवरून देखील महायुतीत तिढा वाढलाय। भाजपने पिंपरी विधानसभेवर दावा केल्यानंतर अजित पवारांच्या पक्षाने नवा ठराव मंजूर केलाय। भाजपच्या वाट्याला असणाऱ्या भोसरी आणि चिंचवडच्या जागा राष्ट्रवादीला मिळाव्या अशी अपेक्षा अजित पवारांच्या पक्षाने व्यक्त केली आहे। दरम्यान भाजप राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसेल तर आम्हीही भोसरी आणि चिंचवडमध्ये प्रचार न करण्याचा निर्णय घेऊ शकतो अशी भूमिका अजित पवारांच्या पक्षाने घेतली। सेलचे सर्व अध्यक्ष यांची आज मीटिंग झाली होती। खऱ्या अर्थाने मीटिंगमध्ये आज या ठिकाणी असं ठरलं की पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून माझ्या व्यतिरिक्त चिंचवड आणि भोसरी मतदारसंघावरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी दावा केलेला आहे की भोसरी आणि चिंचवड विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आली पाहिजे। तर भोसरीच्या जागेवरून केवळ महायुतीतच नाही तर महाविकास आघाडीतही मतभेद असल्याचं ऐकायला मिळतंय। भोसरीची जागा ठाकरेंच्या सेनेला न सुटल्यास आम्ही तुतारीचा प्रचार करणार नाही असा ठराव ठाकरेंच्या सेनेनं एकमुखानं मंजूर केल्याची माहिती मिळतेय। वेळप्रसंगी राजीनामे देण्याची ही तयारी ठाकरेंच्या सेनेनं दर्शवली आहे। त्यामुळे आगामी काळात भोसरीची जागा कोणाला सुटते याकडे आता लक्ष लागलंय।